ती मोमेंट, तो बॉल, जो शेवटचा जो बॉल ऍक्च्युली टाकला आणि 1 रन गेला आणि सगळ्यांना जेव्हा रिअलाइज केलं की आपण या क्षणी जिंकलो आणि वर्ल्ड चॅम्पियन आहोत. जेव्हा हेड चालू होता तेव्हा परत ते 19 नोव्हेंबरचं भूत परत कधी बोलणं काही चर्चा झाली तेव्हा? हो, कधी वाटतं की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला हेड नडला, वर्ल्ड कप फायनलला हेड नडला, तर असं वाटत होतं की आताही हा नेट. आपण इंडिया पाकिस्तान हा गेम तुम्ही बोलू शकत नाही की प्रेशर नाहीये, तुम्ही किती बोला इट्स नॉर्मल गेम नाहीये. नंतर जाऊन बसमध्ये बसलो आणि द मोमेंट ते बसमधून बसून ते बाहेर आलो तेव्हा ऍक्च्युली खरंच रिअलाइज केलं की लाखो लोक, एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढी लोक तिकडे आलेली. नमस्कार. स्पोर्ट्स कट्टाच्या आजच्या विशेष भागात एका विशेष अतिथीबरोबर आपण बसलेलो आहोत. कारणही तेवढंच विशेष आहे, कारण भारताच्या क्रिकेट संघाने एक विशेष उपलब्धी प्राप्त केली. जून 29ला काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नोव्हेंबर 19च नाही तर 2007 पासूनच उठ्ठ सगळं भरून निघालं. T20 वर्ल्ड कपमध्ये 17 वर्षांचा वनवास संपला. ICC ट्रॉफी 11 वर्षांचा दुष्काळ संपला. वर्ल्ड कप 13 वर्षांचा दुष्काळ संपला. आणि हे सगळं घडवून आणण्यात ज्या एका छोट्या टोळीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली त्याचा एक अविभाज्य घटक असलेले भारताचे मावळते बॉलिंग प्रशिक्षक पारस मांबरे, स्वागत आहे तुमचं स्पोर्ट्स कट्टावर. थँक्यू अमोल. असे भारी भारी शब्द तू वापरतोयस. मला रजिस्टर करायला थोडं वेळ लागलं. त्याचं मागे मिनिंग काय मला कळत नाही. मावळता, उजळता, बरं वाटलं. जे काय वाटलं चांगलं बोललं असेल माझ्याबद्दल आणि बरं वाटलं ऐकायला. येस. सो पारसशी आपण आधी त्याच्या मेमोरेबल रणजी ट्रॉफी हंगामाबद्दल गप्पा मारलेल्याच आहेत. पारसची बाकी काही ओळख म्हणून करून द्यायची गरज नाही, पण पारस सुरुवात ऑब्व्हियसली आपण करू की ते जून 29चं त्या संघात असलेल्या साधारण किती आजकाल 30-35 जण असतात. तुम्ही किती जण असतात? स्क्वॉड तर मोठा असतो, ओव्हरऑल स्क्वॉड 30-40 जणांचा असतो, फुल टीम. त्या 35 एक इंडिव्हिज्युअल साठी आणि विशेषतः पारस मांबरेसाठी 29 जूनचं महत्व किती आहे? खूप. आय थॉट जसं बोललं की एक तर वर्ल्ड कप, जसं ऑब्व्हियसली एवढे आधी आपण जसं बोललं 2007ला T20 शेवटचं आपण जिंकलो, 17 वर्ष झाली त्याला. 2011 मध्ये 50 ओव्हरचा एक वर्ल्ड कप आणि त्याच्यानंतर काहीच नाही पार्टिसिपेट. आपण जवळ आलो, खेळलो, जिंकलो नाही. आय थिंक ती किती वेळापासून ती एक ट्रॉफी जशी आपण बोलतो अवॉइड करत, म्हणजे आपल्या इव्हेंट करत होतो, आली शेवटी ती. आपण आज या सांगू शकतो की आपण वर्ल्ड चॅम्पियन झालो आणि सगळ्यांना माहित होतं होणार. ऑनेस्टली प्लेयरना पण माहित नाही. आपण टीम तर आहे, प्लेयर्स तर आहेत, एक्सपिरियन्स आहे, पण ऍक्च्युली ते ICCचं ते एक पडाव बोलतो, एक क्रॉस करायचा होता. तो कुठे ना कुठे आपण करू शकलो नसतो. म्हणजे आपण सेमीफायनलला पोहोचायचो, आम्ही फायनलला पोहोचलो, T20 सेमीफायनलला ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलो, फायनलला पोहोचलो 50 ओव्हर वर्ल्ड कप मध्ये. पण ऍक्च्युली मग ते जिंकणं, एक स्टेप पुढे जाऊन ऍक्च्युली जिंकणं, ते थोडं अवॉइड जात आपल्याला लांब होत होतं. आणि ते जेव्हा ऍक्च्युली ती मोमेंट, तो बॉल, जो शेवटचा जो बॉल ऍक्च्युली टाकला आणि 1 रन गेला आणि सगळ्यांना जेव्हा रिअलाइज केलं की आपण या क्षणी जिंकलो आणि वर्ल्ड चॅम्पियन आहोत. सो एक काइंड ऑफ एक सक्स होतं, एनर्जी एक सक होते. तुम्ही बघा रोहितचं एक्सप्रेशन, रोहित जस्ट खालती कोलॅप्स झालेला, बाकीचे प्लेयर्स, हार्दिक इमोशन्स दाखवायला लागला. सो आय थिंक कळतं की किती लोकांसाठी हे महत्व होतं, किती वर्ष आम्ही ह्याच्यासाठी मागे लागलेलो. आणि शेवटी तो क्षण जेव्हा येतो आणि जेव्हा ऍक्च्युली तुम्ही जिंकता आणि कळलं की आज आपण वर्ल्ड चॅम्पियन आहोत, तो थोडा वेळ लागतो बाईन करायला, थोडा वेळ लागतो ऍब्झॉर्ब करायला की खरंच हे झालंय का, खरंच आता काय याच्या पुढे काय, म्हणजे आपण वर्ल्ड चॅम्पियन. तो त्या क्षणी वाटत नाही, पण नंतर जे 1-2 दिवसानंतर जे ऍक्च्युली संख्येन जो लोक भेटतो, सगळं तेच चाललं असतं. सो तेव्हा कळतं की नाही, खरंच आज वर्ल्ड चॅम्पियन एक आणि फार सुरेख क्षण होता माझ्या करिअरमध्ये. येस, तो रिलीफ सगळा होताच, पण त्याच्यानंतर झोपलात कधी मग फायनली तुम्ही सगळे? आय थिंक त्या रात्री तर नाहीच, त्या रात्री तर चान्सच नाही. कारण आय थिंक एड्रेलिन एवढं होतं, रश, सगळ्यांना सेलिब्रेट करायचं होतं. चांगलं होतं की आम्ही एका हॉटेलमध्ये होतो जिकडे फुल टीम येऊ शकली असती. मी सगळे एकत्र आले, फॅमिलीज होते,
यु नो ऑब्विसली प्लेयर्स तर आहेत, पण खूप सारा वाटा जो एक जर्नी त्या फॅमिलीजने त्यांच्याबरोबर बघितलाय. आय थिंक त्यांच्यासाठी पण हा मोठा क्षण होता. एक चांगलं होतं की सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. 1-2 दिवस आय थिंक लागले सगळं सेटल व्हायला. मग तिकडे हरिकेन आला, त्यांनी आम्हाला झोपायला नाही मिळालं. त्याने बोलतो आज जाऊ, उद्या जाऊ, आज जाऊ. तर तो एक 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 मोठं वातावरण चेंज झालेलं तिकडे. तर सगळे शुअर नव्हते काय आता, पण चांगलं झालं. म्हणजे ओव्हरऑल 2 दिवस लागले थोडं सोकिंग करायला. आणि जसं वय होतं, जर मी यंग नाहीये तर मला जास्त वेळ लागला ऍडजस्ट व्हायला. सो ठीक आहे. ओके. आणि आल्यानंतरचं रिसेप्शन मला स्वतःला तेव्हा असं वाटलं की येस, तुझ्या माझ्या पिढीसाठी, आपल्यासाठी कदाचित ऍज अ फॅन T20 वर्ल्ड कप फार कौतुक नाही असं अजूनही आपल्याला वाटतं. पण ही जी IPL वर वाढलेली पिढी आहे एक अख्खी फॅन्सची, की ते सगळेजण किती डेस्परेटली वेट करत होते, हो, हे कितपत जाणवतंय तुला परत आल्यापासून, आणि त्या दिवशी किती जाणवलं? आय थिंक आम्ही जेव्हा तिकडे होतो तेव्हा लोक आम्हाला बोलायचे की क्राऊड असणार जेव्हा लँड करणार. आम्ही तिकडनं इनफॅक्ट बार्बेडोसहून जेव्हा निघालो, पहिलं दिल्लीला हॉल्ट होता. प्राईम मिनिस्टर त्यांच्याशी भेटलो. यु नो दॅट वॉज ऑल्सो फर्स्ट टाइम माझ्यासाठी एक पहिला इंटरव्ह्यू होता ना माझा. फर्स्ट टाइम त्यांना भेटायला मिळालं मला, की यु नो एक तसं. सो ते एक खूप मोठी गोष्ट होती. आणि जेव्हा दिल्लीवरून आम्ही निघालो, फ्लाईट मध्ये बसलो, तर सगळे सांगत होते, बोर्डचे खूप ऑफिसर होते की रे खूप गर्दी असणार, गर्दी असणार. पण ऍक्च्युली ती ग्रॅव्हिटी कळत नाही की गर्दी आपण बोलतो ते किती गर्दी. पण जेव्हा आम्ही वानखेडेकडे ऍक्च्युली ड्राईव्ह करून आलो, एक तर एअरपोर्टला लाऊंज मध्ये येताना, एअरपोर्ट मध्ये मला वाटतं घरी कोण गेलं नव्हतं. 1000 लोक, 2-3 हजार लोक एअरपोर्टला होते. तेच कळलं नाही की एअरपोर्टला ते फ्लाईट पकडून आले आहेत की सोडून गेले आहेत, एवढे लोक कशी फ्लाईटवर कळत नव्हती. सो तो एक तिकडे एक हे झालं. बस मध्ये जेव्हा बसलो, बाहेर आलो, तेव्हा थोडं फील होतं की यु नो ऑब्विसली लोक होती खूप. पण मेन जेव्हा आम्ही वानखेडेच्या इकडे पोहोचलो, आणि वानखेडेला एका सेक्शनला त्यांनी कॉर्डन ऑफ केलेलं आणि गाड्या आणि लोक फक्त पेडेस्ट्रियन्सना ठेवलेलं. तिकडनं जो सी ऑफ लोकांचा दिसला, तो ऍक्च्युली थोडं रिअलाइज झालं की खूप गर्दी, हे खूप गर्दी आहे. आणि आम्ही नंतर जाऊन बसमध्ये बसलो, आणि जो मोमेंट ते बसमध्ये ऍक्च्युली बसमधून बसून ते बाहेर आलो, तेव्हा ऍक्च्युली खरंच रिअलाइज केलं की लाखो लोक, एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढी लोक तिकडे आलेली फक्त बघायला, फक्त एन्करेज करायला आम्हाला. तो एक जाणवतं. आणि तेव्हा एक कळलं की ऍक्च्युली हा स्पोर्ट या देशातला काय आहे, किती किती पॉप्युलर आपण बोलतो, पण स्पोर्ट ऍज पॉप्युलॅरिटी आहे त्या स्पोर्टची, पण जाणवलं की ही विन या देशासाठी किती महत्वाची होती. म्हणजे आम्हाला पण, आपण बोलतो 2007 पासून 13 वर्ष 11 वर्ष आपण जिंकत नाही, पण तेवढंच आय थिंक त्यांना पण होतं. ती वाट त्या ट्रॉफीची त्यांनाच होती, आणि ती ऍक्च्युली दिसून आली ना. ते एवढे लोक जस्ट सपोर्ट करायला, यु नो फॅब्युलस. राईट. ओके, आपण थोडेसे मागे जाऊया. नोव्हेंबर 2021, ऑब्विसली तू अंडर 19 सेटअप मध्ये इन्व्हॉल्ड होतास, NCA मध्ये इन्व्हॉल्ड होतास. या सगळ्यातनं अजून वर स्टेप जाऊन जेव्हा तू भारतीय संघात बॉलिंग कोच म्हणून जॉईन झालास, तेव्हा काय सुरुवातीचे तुझे चॅलेंजेस काय होते, किंवा सुरुवातीचा अनुभव कसा होता? ऑब्विसली फर्स्ट थोडं होतं की ऑलवेज थोडं स्केप्टिकल असतो, थोडं नर्वसनेस असतं, थोडं अनसर्टन्टी असते की कसं हा स्टेट जाणार. ऑब्विसली आपण इंडिया आहे, मी एवढी वर्ष, मोर देन आय थिंक मला वाटलं की 2 डेकेड झाले मला कोचिंग पेटर्न मध्ये. 2003 साली महाराष्ट्र चालू केलेलं आज तसं. सो ऑब्विसली एक्सपिरियन्स आहे, कॉन्फिडन्स होता की यु नो फेजेस बघितलेत कोचिंगचे, चांगले अप्स अँड डाऊन्स पण झालेले सगळे डन. पण जेव्हा एका टीम मध्ये, असं इंडियन टीम मध्ये जेव्हा इनिशियल बेट होतं, थोडं स्केप्टिकल होतं कसं होईल. एक थोडी अनसर्टन्टी असते, मी कसा रॅपो होईल. ऑब्विसली आपण थोड्या लोकांशी मी काम केलेलं, तर त्यामुळे थोडं कम्फर्ट लेवल ऑलरेडी बिल्ड झालेला, थोडं फेमिलॅरिटी थोडी होती. पण खूप जणांशी मी कधी कामच नाही केलं. मी फक्त ह्यांना पण टीव्हीवर बघितलंय, या कधी कधी NCA ला आले तिकडे इंटरॅक्ट थोडं. सो तुम्ही विराट असो, या कधी ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाली. रोहितशी थोडं होतं, पण शामी या बुमरा थोडं होतं, अश्विन, जडू एवढं नाही. सो खूप जणांशी तर अजिबात कामच नाही केलेलं. थोडं इनिशियल बेटला थोडं हे होतं, थोडं आय वुड से थोडं कुठलंही हॅव टू बी लिटल नर्वसनेस असतो की बाबा कसं जाईल, म्हणजे कसं. बिकॉज मी एक एन्व्हायरमेंट तिकडे ऑलरेडी होता, एक ड्रेसिंग, मी त्या ड्रेसिंग मी नवा येतोय. ओके, तर एक थोडं कल्चर टीमचं डेफिनेटली एक आहे तिकडे. सो मला थोडा डेफिनेटली खूप वेळ लागला.
एक तर इंडिव्हिज्युअली लोकांना ओळखायला, खूप जणांना इंडिव्हिज्युअल ओळखायला, त्यांना माझ्या ट्रस्ट यायला की बाबा हा का कोण आहे, काय याचे इंटेन्शन्स आहेत, हा का सांगतो, कुठला बॅकग्राऊंड, तो एक थोडा वेळ लागला त्यांना टू कळायला की बाबा हा खरंच का. पण मी त्या एन्व्हायरमेंट मध्ये गेलो तर इम्पॉर्टंट होतं मला ते एन्व्हायरमेंट कसे पहिलं अनालाइज करायला की एक्झॅक्ट काय कल्चर आहे टीमचं, इंडिव्हिज्युअलचे काय लाईक्स आहेत, काय डिसलाईक्स आहेत, काय आवडतात, मी काय कोणाशी कॉन्व्हर्सेशन कुठल्या लेवलवर करू शकतो, त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे, की मी कितपर्यंत कुठल्या लेवलला त्या माणसाशी बोलू शकतो, किती मी पुश करू शकतो, किती नाही पुश करत. सो डेफिनेटली थोडा वेळ लागला मला. आय वुड से गुड इयर अँड हाफ लागला टू टू एक सॉलिड बाइंडिंग झाला, एक आपण असोसिएशन रिलेशनशिप मेंटेन करायला म्हणजे व्हायला एक सॉलिड रिलेशनशिप. पण आय थिंक ते 1-1.5 वर्ष लागली खूप. पण त्यानंतर जो एक वर्ष जो गेला वॉज प्रिटी हॅपी बिकॉज देन एक कम्फर्ट लेवल क्रिएट होते. त्या माणसाला कळतं की माझा इंटेंट काय आहे, मी कुठला आहे, मी माझ्या मागे काय मॅनर्स आहे की काम हे पर्टिक्युलर गोष्ट. बिकॉज चेंज पण जेव्हा आपण कन्सिस्टंटली एक आपण खेळत असतो तेव्हा थोडा ॲज अ प्लेअर कधी कधी रिलक्टन्स होऊ शकतं की मी चेंज करू की नाही करू. आणि समजा काही चेंजेस करायला लागले, कधी टेक्निकल असतात, कधी टॅक्टिकल आपण डिस्कस करतो, पण टेक्निकल कधी करायला लागलं तर माझं असं की मी चेंज केलं तर माझं हे नुकसान होईल का, की मी का. सो त्या ह्याच्यात कॉन्फिडन्स द्यायला त्याला की बाबा आपण जे गोष्टी वर्क करतो त्यांनी काही फरक नाही होत, त्यांनी एवढा फरक होणार, हे होणार. सो एक क्लिअरली एक पिक्चर त्यांना द्यायला फार इम्पॉर्टंट होतं. सो थोडा वेळ लागला. कोण जास्त प्रश्न विचारतो रे सर्वात जास्त फक्त अश्विन, बाकी कोण नाही. आय थिंक अश्विनला तर म्हणजे चांगलं आहे. आय थिंक एक आपण बोलतो की माणसाचा अगर तो वन ऑफ द हायेस्ट विकेट टेकर वन ऑफ द आहे देशातला साच्यावली अनिल आहे, त्यानंतर आय डोंट थिंक तोच आहे वाटतं. वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅच विनर्स आहे. आपण तेव्हा कळतं की तो का तसा आहे, का तो वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅच विनर्स या देशातला आहे, की तो फक्त विचार ज्या प्रकारे करतो, तो किती विचार करतो गेमचा, कॉन्स्टंट थिंकिंग असतं त्याचं क्रिकेट बद्दल. एवढी वर्ष खेळतोय म्हणजे खरंच स्किल मास्टर केली आहे त्यांनी. पण एव्हरी डे मॅच नेटला येतो तर तासन तास बॉलिंग करतो, काय कुठल्या कुठल्या गोष्टीवर करतो. आता नकल बॉल त्याने शिकतोय, किती आय फील की इव्हॉल्व्ह केलं स्वतःला आणि या फॉर्मॅटला शॉर्टेस्ट फॉर्मॅटला रेलेव्हंट ठेवलं स्वतःला. म्हणजे दॅट्स अ क्रेडिबल. ऑफ स्पिनरनी स्वतःला T20 फॉर्मॅट मध्ये या वन डे तरी ठीक आहे, पण T20 फॉर्मॅट मध्ये अजूनही रेलेव्हंट ठेवला स्वतःला. एक इव्हॉल्व प्रोसेस त्या माणसाचा कळतं आणि त्याकरताच तो आहे. पण चांगल्या दृष्टीने मस्ती आपण बोलतो, एक चांगल्या दृष्टीने प्रश्न विचारतो. पण आय थिंक असलं पण पाहिजे बिकॉज असं कोण तुला विचारायला लागला की तुम्हाला पण तो चॅलेंज करतो. सो तुम्हाला पण तुमचं प्रिपरेशन तेवढंच चांगल्यापणे ठेवायला लागतं की जेव्हा तो विचारतो आपण त्या पोझिशन मध्ये असो की ते उत्तर द्यायला. सो तेवढंच वर्क मला करायला लागायचं की बॉलिंगचं अंडरस्टँड करायला, त्याच्या बॉलिंग बद्दल, ओव्हरऑल गेम बद्दल तेवढं मला काम मागे करायला लागायचं की जेव्हा मला विचारेल मला पण प्रेझेंट करता आला पाहिजे की मी का हे बोलतोय. सो एक कन्व्हिक्शन पाहिजे, त्याला पण वाटतं की हा बरोबर आहे. सो थोडं. आणि असं कोणी आहे का की नको फार म्हणजे मी जेव्हा गरज वाटेल तेव्हा विचारतो, तोपर्यंत माझं मला राहू दे. सिम्पल ह्याच्यात तसं नाहीये मी माझं विचारतो, पण ह्याच्यात सर्वात सिम्पल असेल तर अक्षर असा कॅन्डिडेट आहे की असा प्लेअर आहे की माणूस आहे की त्याला तुम्ही कन्फ्युज नाही केलं पाहिजे. तुम्ही जेवढं सिम्पल ठेवू शकता टू अ सर्टन एक्सटेंट जज डू ऑल्सो. पण अक्षर मला वाटतं की मला एक रिअलाइज की ह्याला काही जास्त बोलायची गरज नाही लागत. जेवढा कर तुम्ही जास्त त्याला सांगितलं तो जास्त कन्फ्युज होतो. तर तुम्हाला तेवढं व्हेरी सिम्पल मी एक गोष्ट सांगायला लागते की अक्षर आपण हे कर, एवढंच बस. आय थिंक तो तसा प्लेअर आहे. सो आय थिंक डिफरंट टोकं आहेत. अश्विन एका टोक्याला होता आणि अक्षर एका टोक्याला होता. राईट. गेल्या 20 वर्षात टेक्नॉलॉजीची मदत घेऊन जास्त, पण तुझ्या कोचिंग टेन्युअरच्या सुरुवातीपासूनच बघतोय मी की तू कायम एक डेटा ओरिएंटेड कोचेस. रोहित शर्मा किती डेटा ड्रिव्हन व्यक्ती आहे, कॅप्टन तर वेगळ्याच लेवलला असेल, म्हणजे तू सांगशीलच आम्हाला. मग हे डेटा वापरणे म्हणजे नक्की काय असतं? एका फॅनला कायम प्रश्न पडतो, नक्की कसला डेटा, काय करता तुम्ही? डेटा म्हणजे एक सिम्पल ह्याच्यात गेसवर्क काढतं. ऍज अ बॉलर आपण टाकतो, जर बॉलरला वाटतं मी गुड लेंथ टाकला आहे तर एक परसेप्शन आहे की मला बॉल इकडे पडला. डेटा दाखवतं की तुझा बॉल इकडे पडला की तिकडे पडला. सो तो एक गेसवर्क काढतो डेटा. सो जेव्हा तुम्ही कॉन्व्हर्सेशन तुम्ही पुढे घेऊन जाता हा गेसवर्क निघतो, फॅक्ट्सवर येतो. सो वन एक फॅक्ट आलं तुमच्याकडे, तुम्ही हा कॉन्व्हर्सेशन
एक अंडरस्टँडिंग करायला ऍज अ बॉलर समजतो की मी ह्याच्याकडे मी गेसवर्क नाहीये की पडला नाही पडला हे पडला, इकडे पडलाय. सो आता ऍज अ स्पेल मी डिसाईड करायला की हा स्पेल इकडे टाकलास की हा स्पेल इकडे टाकला. सो जनरली हा कॉन्व्हर्सेशन पुढे घ्यायला एक व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टरचा डेटा, कारण गेसवर्क काढतं. ह्याच्यात झालंय ते दाखवतं. मग तू ना मी माझं बद्दल विचार करतो आणि मला वाटतं म्हणून मी सांगतोय, प्लेअरला वाटतं नाही मला वाटतं, असं नाहीये. सो हे डेटा ड्रिव्हन, म्हणून डेटा इम्पॉर्टंट असतो की पुढे गोष्ट घ्यायची. आणि एक कॉन्व्हर्सेशन ऍज अ बॉलर मला जर एका प्लेअर बरोबर करायचं असेल, माझ्याकडे डेटा पाहिजे, माझ्याकडे फॅक्ट पाहिजे का मी ही गोष्ट सांगतोय. आणि जेव्हा त्यांनी एका प्लेअर मला विचारतो की तू का सांगतो, आय शुड बी एबल टू प्रेझेंट की हे डेटा आहे. सो दो कॉन्व्हर्सेशन इझी होतं, अंडरस्टँडिंग दोन्ही पार्टीजला इझी पडतं अंडरस्टँड करायला. ओके फाईन, इकडे खरंच आहे, मला वाटलं मी हे केलं पण हे नाही झालं, मे बी आता नेक्स्ट टाइम मी ह्या गोष्टीवर फोकस करू शकतो, ऍज अ बॉलर तो करू शकेल. सो एक कॉन्व्हर्सेशन साठी जे पाहिजे पुढे जाण्याकरता आय थिंक डेटा फार इम्पॉर्टंट आहे. क्रिकेट सारख्या खेळात जो इतका कंडिशन्स ड्रिव्हन स्पोर्ट आहे, तो किती वेगवेगळ्या पद्धतीने डेटा तुम्ही लोक जनरेट करता आणि त्याचा वापर करता? डेटा खूप काढू शकता. म्हणजे आज तुम्हाला जर डेटा काढायचा आणि मला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तर दोन गोष्टी असतात, एक एक्सप्रेस करायचं, इम्प्रेस करायचं. सिम्पल कोचिंग म्हणजे तुम्ही डेटा एक्सप्रेस करायला वापरू शकता, डेटा इम्प्रेस करायला पण वापरू शकतो. डिपेंड तुम्हाला कसं वापरायचं आहे. आणि आय एम द अदर वन, मी एक्सप्रेस करण्यावाला इम्प्रेस करायचं नाही, मी एक्सप्रेस वाला. टू बी एबल टू फॅक्च्युअली से की का डेटा वापरू शकतो, कुठल्या पद्धतीने वापरू शकतो. सो डेटा भरपूर आहे, तुम्हाला काय मुळात कुठल्याशी तुम्ही बोलता ते तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या प्लेअर बद्दल तुम्ही कॉन्व्हर्सेशन करताय, त्याला कुठला डेटा इन्फॉर्मेशन आवडेल, त्याला कुठला डेटा पाहिजे असतो की त्यांनी तो पुढे जाईल. ते असतात ते एव्हरी प्लेअर डिफरंट असतो. सो डिफरंट प्लेअर डिफरंट रिक्वायरमेंट्स असतात. ते पण तुम्हाला कळलं पाहिजे की एका प्लेअरची रिक्वायरमेंट काय. जर मला एक मेसेज मला पास ऑन करायचा आहे एका प्लेअरला, तो मेसेज किती क्लिअरली स्पष्ट मी फॉलो करू शकतो की तो समजेल आणि मग तो त्या गोष्टीवर इम्प्लिमेंट करू शकतो. सो डेटा तुम्ही कसं युज करा तुमच्यावर. एखादा सामान्य क्रिकेट फॅनसाठी एखादा छोटंसं उदाहरण देऊ शकशील जे तू सांगतोयस की प्लेअरला समजेल अशा पद्धतीने डेटा प्रेझेंट करणं? आय थिंक सामान्य ह्याच्यात की तुम्ही मॅच मध्ये बघता, तुम्ही खूप छान ग्राउंडवर तुम्ही एक ग्राफिक येईल की बॉल असे टप 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 पडतात 7 ते 8 मीटर 7 ते 8 मीटर. तो एक सर्टन, सो ऑब्विसली एक सर्टन लेंथ वर असतो तो. एव्हरी सर्फेसवर सर्टन लेंथ व्हेरी करतो, तुम्हाला टाकायला लागतं. सर्फेसवर तुमचे लाईन्स असतात. सो आय थिंक त्यात तुम्ही सवय करा की किती बॉल, ज्याचं पण 60 तुम्ही पर्सेंटेज बघायला, एखादा 20% आहे, गुड लेंथवर 20 पडला, थोड्या याच्यावर 40 पडला, शॉर्ट याच्यावर पडला. सो आय थिंक तो एक काइंड ऑफ समजायला, एक जर मुळात बघितलं तर तुम्हाला एक्झॅक्टली तो चार्ट दाखवतो की तुमचे बॉल कुठे पडले. तुम्ही अगर मॅचच्या आधी जे आमची मीटिंग होते या आम्ही डिस्कशन होतो आणि सर्टन प्लॅन करतो की आज आम्ही ही लेंथ टाकायची, जस्ट द्यायला तुम्हाला उदाहरण द्यायला, तर पिचवर तुम्ही बघा ते 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 असे 2, 3, 4 लेंथ असतात आणि शॉर्ट असतं. सो तुम्ही डिस्कस अगर केला की बाबा एका पर्टिक्युलर बॅट्समॅनला समजा मला 4 ते 6 टाकायचे आहेत आणि दुसऱ्या बॅट्समॅनला मला 6 ते 8 टाकायचे, तर तुम्ही किती पर्सेंटेज बॉल तिकडे झाले तो इझी त्या ह्याच्यावर ग्राफिकने कळतं की याचा बॅट्समॅनला तुम्ही डिसाईड करा. त्याचे एव्हरी बॅट्समॅनचे एक अनकम्फर्ट झोन्स असतात, अनकम्फर्ट एरियाज असतात. आपण ते जेवढे एक्सप्लॉइट करू शकतो तेवढी आपला ऑपॉर्च्युनिटी मिळते त्यांना आउट करायचं. सो त्याच्यावर कळतं की आज तुम्ही 2 ते 4 ज्याला टाकायचे होते तर तुम्ही टाकले का की नाही टाकले, टाकले तर किती टाकले तो पर्सेंटेज. सो नेक्स्ट टाइम आपण तसं, सो तो मुळात एक डेटा इन्फॉर्मेशन देतो. बरेचसे फॅन्स बोलता बोलता आम्हाला विचारतात आजकाल स्पोर्ट्स कट्टास मध्ये की हे जे कर्णधार सांगतात की बॅटिंग मीटिंग मध्ये हे झालं, बॉलिंग मीटिंग मध्ये हे झालं, तिथे बॉलिंग मीटिंग नक्की असते काय? बॉलिंग मीटिंग डिस्कशन ऑपोनंटचं जे बॅट्समन जे डिस्कस करतो, त्याचे स्ट्रेंथ्स ऑब्विसली माहीत असले पाहिजे, त्याचे वीक एरियाज माहीत असले पाहिजे. सो डिस्कशन अबाउट की एक तर त्याचे स्ट्रेंथ्स काय, त्याचे वीक एरियाज काय. तुम्हाला अगर एका बॅट्समॅनला आउट करायचं असेल तर त्याचे वीक एरियाज तुम्ही एक्सप्लोअर केले पाहिजे. जर तुम्ही वीक एरियावर फोकस करता तर वीक एरियामध्ये कुठले बॉल ऑप्शन्स येतात, कुठला बॉल लेंथ येतो, कुठला लाईन येतो, काही लोकांना स्पीडचं व्हेरिएशन नसतं, ऑप्शन देतात. आय थिंक तुम्ही बसून जेव्हा अॅनालिस्टवर मी जेव्हा बसतो, एव्हरी बॅट्समन, एव्हरी टीमचं, एव्हरी बॅट्समनचं डेटा बसलेलं असतं, तो व्हिडिओज असतात.
तो दुनियाभरचे म्हणजे जेवढे अजून खेळला 3-4 वर्ष आधी खेळला, तुम्हाला किती वर्ष खेळला आधी, सगळ्या तुमचे त्याचे डेटा असतात की कुठे बॉल कुठे आउट झालाय, किती वेळ डिस्मिस झालाय, कोणाला आउट झालाय, फास्ट बॉलर जास्त आउट झालाय, स्पिनरला आउट झालाय, कुठल्या लेंथला झालाय, कुठल्या लाईनला झालाय, ऍज अ सेड पेसला पण. सो आय थिंक एव्हरी व्हिडिओ बघायला लागतो. तुम्ही एव्हरी बॅट्समनचा व्हिडिओ मी बघतो. आम्ही जास्त बॉलर पहिला अनालिस्ट बरोबर बसतो, त्याचे वीक प्लॅन वर्कआउट करतो की ह्या बॅट्समॅनला आम्ही हे करू शकतो, आणि ऑप्शन द्यायला लागतात. एकच प्लॅननी चालू शकत नाही. दुसरं फील्ड डिस्कस करायला लागते की समजा आपण ही लाईन टाकायची आहे, त्याचा विकनेस आहे, जर ही लाईन टाकली तर तिकडे स्कोरिंग शॉट्स जे कुठले येतात ते आपण बाउंड्रीज कव्हर करू शकतो. ते पण आम्हाला एक्सप्लोर करायला विचार करायला लागतं की फील्ड प्लेसमेंट काय करू शकतात. कदाचित बॉल वर मारला इकडे तर कुठला फील्ड तुम्हाला बेटर होईल. ते सगळे डिस्कशन आय थिंक आधी डिस्कस होतो. अनालिस्ट बरोबर मी बसलेलो असतो, आम्ही बसतो, अनालिस्ट बरोबर डिस्कस करतो, अँड देन एकदा एक पॅकेज इंडिव्हिज्युअल. मला काय आहे की एव्हरी प्लेअर एवढा वेळ बघून झालाय तर तुम्ही तासन तास बसू शकत नाही, बिकॉज 10 मिनिटानंतर प्लेअर स्विच ऑफ होतो. सो मला जर एका बॅट्समन बद्दल इन्फॉर्मेशन फॉरवर्ड करायची आहे तर ती मला 5-7 मिनिटं पर बॅट्समनला मला द्यायला लागते, जास्तीत जास्त 5-7 मिनिटं. 6-7 बॅट्समन असतात, जास्त म्हणजे 8, 9, 10, 11 जनरली एवढे अडॅप्टेड नसतात. काही टीम्स मध्ये डेथ असते, तो आपण डिस्कस करू शकतो, पण व्हेरी मेन बॅट्समन 5-6-7 बॅट्समन आपण डिस्कस करतो. तर मला जर अगर मेसेज द्यायचा असेल तर मला एक 4-5 मिनिटं पर बॅट्समनचे असतात की मला क्लिअर मेसेज द्यायला की आमचा प्लॅन काय असला पाहिजे, आपण कुठलं लाईन टाकली पाहिजे, कुठे फिल्डर असले पाहिजे, आणि मेसेज. आणि 2 ऑप्शन्स. समजा हा एक प्लॅन जरा नाही झाला सक्सेसफुल तर माझा बॅकअप ऑप्शन काय राहणार. एक अटॅक, 2च असतं गेम मध्ये, डिफेन्सिव्ह या अटॅकिंग. हा एक फेज असतो. कुठल्या स्टेजला तुम्हाला अटॅक करायला लागेल, कुठल्या स्टेजला डिफेन्स, तुम्ही नंतर सिच्युएशन जशी बोलू शकता. पण तो जो डेटा जो मीटिंग्स मध्ये असतो तो फास्ट बॉलर्स बसून या बॉलर्स बसून स्पिनर्स बरोबर बसून आम्ही डिस्कस करतो की हे असं आम्ही करायचं, हा बॅट्समनचा विकनेस आहे, हे आम्ही लाईन टाकणार, हे फील्ड ठेवू शकतात आपण. कुठल्या विकेट नंतर वाटलं स्पिन झाली तर ऑटोमॅटिक लाईन्स वेगळे होतात, तो तसं व्हेरिएशन होणार, ते तेवढं आपण कुशन द्यायला लागतं. आणि मग या बॉलर्स मीटिंग मध्ये ऑब्व्हियसली सगळा बॉलिंग ग्रुप, तू, राहुल द्रविड आणि रोहित शर्मा. हो, जनरली विक्रम पण असायचा या दिलीप पण असायचे. कारण कधी कधी आपण जेव्हा बॅट्समॅन करतो, ऑब्व्हियसली रोहित असतो, विक्रम असेल तर कधी कधी बॅट्समॅन पर्स्पेक्टिव्ह पण येतो. बरं पडतं की अंडरस्टँड करायला बॅट्समॅन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर डिस्कस करतोय, पण एका बॅट्समॅन पॉईंट ऑफ व्ह्यू किती रेलेव्हंट आहे, बरोबर आहे का नाही, तो कधी कधी मदत होते. राहुल असतो या विक्रम असतो तर सांगायला की नाही, मला वाटतं आपण एवढं हा मी केलं तर मला एवढं अनकम्फर्टेबल होणार नाही, पण हे केलं तर कदाचित मला अनकम्फर्टेबल वाटतं. सो ऍज मला पण विचार करायला लागतो, मग ऑपॉर्च्युनिटी चांगलं असतं की एक अँगल मिळतोय, कदाचित हा आपण असं करू शकतो का. सो आय थिंक हे सगळे जनरली असतात. ओके, सो भारताच्या बॉलिंग कोचचं नॉन मॅच डेला रुटीन काय असतं जेव्हा संघाबरोबर असतो? नॉन मॅच डेला काही ना काही प्रिपरेशनच असतं, म्हणजे फॉर द नेक्स्ट डे. म्हणजे आज समजा मॅच आज आहे, आज झाली, आज सेशन झाला, आज एक दिवस झाला, सो ऑब्व्हियसली संध्याकाळी जाऊन परत गो बॅक अनालिस्ट बरोबर बसायचं की जस्ट टू अनालाइज की हा दिवस कसा गेला, म्हणजे आपण जे ऑब्जेक्टिव्ह होते अचीव्ह केले की नाही, जे प्लॅन्स डिसाईड केलेले किती इफेक्टिव्हली केले, आपण जवळपास होतो, पर्सेंटेज वाईज जस्ट अनालाइज करायला की ओके फाईन, चांगलं आपण जे तसं केलं आपण केलं. सो तो मेसेजिंग तो नेक्स्ट डे जातो की कधी कधी हॅव दॅट कॉन्व्हर्सेशन प्ले ओव्हर की ओके फाईन, जे आपण डिसाईड केलं वी इम्प्लिमेंटेड दॅट, हॅपी, आता लेट्स लुक ॲट अदर. सो ते एक झालं मॅचच्या नंतर. आणि मॅचच्या नॉनस्टॉप काही ना काही असतंच, म्हणजे प्रिपरेशन. हा एक सिरीज आहे, 10 दिवसाने मला माहिती आहे की आज आम्ही साऊथ आफ्रिका खेळतोय, पण साऊथ आफ्रिकाचा टीम झालं. पण आता वर्ल्ड कप, जसा वर्ल्ड कप आहे, वर्ल्ड कप इज अ मोस्ट चॅलेंजिंग, बिकॉज तुम्ही एव्हरी 2 दिवसांनी एक वेगळी टीम करतात. तर तुम्हाला ऍक्च्युअली 9 टीम्सला अनालाइज करायचं. सो काही ना काही एव्हरी डे कुठल्या स्टेजला तुम्ही चौथ्या मॅचचा अनालाइज करता, कारण तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही प्लेअरला अनालाइज करायला. सो काही ना काही चाललेलं असतं. ओके, याच्यात गेल्या 2.5 वर्षात सर्वात चॅलेंजिंग सिरीज तुझ्या दृष्टीने कुठली म्हणजे? चॅलेंजिंग सिरीज ऑलवेज गोना बी अ मार्की टीम्स. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. आय थिंक चॅलेंजिंग सिरीज होम सिरीज साठी होती. मला वाटतं की बिकॉज चांगली टीम्स आहेत, म्हणजे टफ टीम्स आहेत. बिलो एव्हरी गेम आता काय झालंय की एव्हरी मॅच इम्पॉर्टंट आहे, कारण एव्हरी मॅचच्या विनला तुम्हाला जिंकलं पाहिजे. सो तुम्हाला सोल्युशन फाइंड आउट केलं पाहिजे जिंकण्यासाठी.
ड्रॉ होऊन चालत नाही, कारण एव्हरी मॅच विनला तुम्हाला पॉईंट्स आहेत. तुम्ही कंटेन्शन अगर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला अगर यायचं असेल तुम्हाला जिंकले पाहिजे मॅचेस. सो हे सिरीज टीम जसे इंग्लंड होती, आता आपण लास्ट सिरीज 4-1 जिंकलो, पण जसं रिझल्ट होतं तशी सिरीज नव्हती. दॅट्स फार म्हणजे बाहेरून कळत वाटतं की आपण 4-1 जिंकलो, पण एवढी इझी सिरीज नव्हती. दॅट वॉज अ चॅलेंजिंग सिरीज, बिकॉज ते पण चांगलं क्रिकेट, अटॅकिंग क्रिकेट, एक डिफरंट ब्रीड ऑफ क्रिकेट खेळून आलेले, ते पण खेळलेले आहेत तसे. सो आम्हाला माहित होतं की इट गोइंग बी अ चॅलेंजिंग सिरीज, वर 2 टॉप टीम्स होते. सो दे 1-2, आणि दुसरे पण तुम्ही आउटस्टेशन जेव्हा टूर करता, म्हणजे साऊथ आफ्रिका, म्हणजे अजूनपर्यंत इथे 1-2 सिरीज झाल्या, म्हणजे एक आम्ही फर्स्ट जिंकलेलो लास्ट सिरीज आणि नेक्स्ट 2 हरलो, पण तो एक तिकडे साऊथ आफ्रिका तिकडे जिंकणं, म्हणजे कसं एक सिरीज जिंकणं, पण जिंकलो नाहीये. आणि लास्ट मध्ये आपण ड्रॉ झाला तसं, लास्ट सिरीज एक हरलो आणि एक जिंकलो. सो जेव्हा तुम्ही बाहेर जाता, म्हणजे ऑस्ट्रेलिया, आता नेक्स्ट आता ऑस्ट्रेलिया आहे, ते एक चॅलेंजिंग सिरीज असते, कारण कंडिशन्स वेगळे असतात. तुम्हाला दे आर यूज टू दॅट कंडिशन, तुम्हाला अडॅप्ट करायला लागतं त्या कंडिशन मध्ये लवकर, आणि त्यात तुम्ही मार्ग काढायचा असतो, त्यांना तुम्हाला जिंकायचं असतं. सो अशा सिरीज जे आहेत, ते असे टीम्स आहेत जास्त चॅलेंजिंग असतात. राहुल द्रविड हेड कोच का रोहित शर्मा कॅप्टन, जास्त पुशी कोण आहे तुझ्या दृष्टीने? कोणी नाही, आय डोंट थिंक दोन्ही पुशी नाही आहेत. पुशी इन द आय थिंक व्हेरी मच्युअर खेळले आहेत. एक तर राहुल एवढी वर्ष खेळलाय ऍज अ प्लेअर, माहिती आहे की बाबा ऑब्व्हियसली एक एक्सपिरियन्स प्लेअरचं आणतोच आहे, प्लस बरीच वर्ष कोचिंग केली आहे. सो एक तर तो व्हेरी इझिली, आय थिंक वन ऑफ द ग्रेटेस्ट, एक लेजंड या गेमचा, पण एवढ्या इझिली तो बॅकस्पीटला राहतो. म्हणजे कधी तुम्ही मला मागे टीम सगळे प्लेयर्स पुढे असेल, राहुल मागे असतो. सो आय थिंक तो एक स्वभाव आहे त्याचा. आणि रोहित पण तसाच आहे, तो पुशी नाहीये आय डोंट थिंक, बट एक व्हेरी बोथ ऑन सेम पेज होतं, बोथ अग्रीड ऑन सर्टन व्हॅल्यूज टीमचे, एक फिलॉसॉफी टीमची, की आपण कसं क्रिकेट खेळायचं, काय आपण ब्रीड ऑफ क्रिकेट खेळलं पाहिजे. ते दोघं एकावर होते, आणि कॉन्व्हर्सेशन्स होते. आय थिंक मोर अबाउट की स्वतः जेव्हा रोहितच स्वतः करतोय, कर्णधार आहे, आणि तो स्वतः ग्राउंडवर जाऊन तेच करतोय, तर प्लेअरला पण माहिती आहे की बाबा कॅप्टन आहे, कॅप्टन बोलला की हे करायचं आहे, तो करतोय, तो बाकीना पण उतरायला लागणार. ते जे तू म्हणलास की टीम गोल स्पेल आउट केला गेला अगदी सुरुवातीला, हे तुम्ही सगळेच जण सांगताय गेली 2 वर्ष, आता लोकांना वाटतंय की अरे किती महत्वाचं हे वगैरे. तुम्ही तेच फॉलो करताय की संघ हीच सर्वात महत्वाचं, ज्याला साध्या मराठीत आपण टीम फर्स्ट म्हणतो, राईट? तर ती व्हॅल्यू आजच्या पिढीला, या तरुण पिढीला, म्हणजे सगळ्यांना सवय क्रिकेट खेळताना तेच करायचं, पण तिथेच क्रिकेट वियर्ड इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे ना, म्हणजे की तुम्हाला जेवढं स्वार्थी असाल तुम्ही, तेवढा जास्त करायची टीमला फायदा होतो. मग ते स्वतःचा परफॉर्मन्स, स्वतःची प्रायोरिटी आणि टीम गोल, हे सगळं बॅलन्स करताना बॉलिंग कोच म्हणून तुझ्या पद्धतीत काही बदल झाला का, किंवा एखाद्या बॉलर बरोबर तुला कधी समजावून सांगायची वेळ आली का की हा मुद्दा आहे? बॉलिंग पर्स्पेक्टिव्हनी अगर विचार करायला, तर कधी कधी पुश करायला लागतं की बॉलिंग करायची जास्त की नाही करायची. आय थिंक तो बॅलन्स अंडरस्टँड करायला, की कुठल्या फेज ऑफ करिअर मध्ये तो प्लेअर आहे, कुठल्या करिअरच्या स्टेजमध्ये आहे, कुठल्या फेजनी जातोय, तो अंडरस्टँड करायला, की ह्याला स्किलवर तुम्ही नंबर्स ऍड करायचे आहेत, की सेशन्स ऍड करायचे आहेत, की क्वालिटी या क्वांटिटी. दोन्ही एक अंडरस्टँडिंग आली पाहिजे, की बाबा माझा एक पर्टिक्युलर बॉलर आहे, ह्याला मला क्वांटिटी करायची आहे, कारण क्वांटिटी केल्याशिवाय ती कंट्रोल येणार नाही, ते स्किल वाढणार नाही, आणि तो रिफ्लेक्ट होणार नाही परफॉर्मन्स मध्ये. एकामध्ये जस्ट क्वालिटी आहे, मला फक्त मेंटेन करायचं आहे. समजा ऍश असेल, जड्डू असेल, कारण एवढी वर्ष खेळले आहेत, मला जडेजाला सांगायला नाही लागत की जडे तुझ्याकडे हे बॉलिंग हे करायची, बरं अंडरस्टँडिंग गेम्स आहे. पण तिकडे आहे की तिकडे क्वालिटी असते, की बाबा काय छोट्या छोट्या गोष्टी हे आपण करू शकतो, हे मला करायचं आहे, हे तुला अजूनपर्यंत आपण अचीव्ह नाही केलं काही गोष्टी, सो वी पुश दॅट. सो चॅलेंजेस तसे आहेत. तसं कधी कधी बोलायला, कधी कधी पुश करायला लागतं, कधी कधी टफ कॉन्व्हर्सेशन्स करायला लागतात, की म्हणजे ते सांगू शकत नाही इंडिव्हिज्युअली कोणाशी कोणाशी केले, पण कधी कधी करायला लागतात, की बाबा बी ऑनेस्ट कधी कधी कॉन्व्हर्सेशन करायला लागतं, की हे आपण डिसाईड केलं, हे झालं नाही. आय थिंक ह्याच्यात नाही, आणि मे बी एक मॅच असेल, कदाचित 2-3 इनिंग्स ते झालं नाही, मग हॅव दॅट कॉन्व्हर्सेशन की का नाही झालं, आपण ह्याच्या गोष्टीवर आपण अग्री केलेलं, आपण ठरलेलं की आपण हे करायचं, झालं न झालं, अगर कन्सिडर नाही झालं तर का नाही झालं, आणि देन जर देन हॅव द कॉन्व्हर्सेशन की बाबा नेक्स्ट असं नको, लेट्स वर्क दिस टुगेदर. आणि जर अगर होत आहे तर मूव्ह ऑन,
जर नसेल कधी असं अशी कधी झालं नाही की जेव्हा एक कॉन्व्हर्सेशन झालं की आणि कोणी अग्री नाही केलं कम्प्लीट आणि दुसरंच करतात, असं कधी झालं नाही. आय थिंक व्हेरी मच्युअर्ड, व्हेरी सेन्सिबल बंच आहे हा. आणि तुम्ही जर अगर ऑनेस्टली एक कॉन्व्हर्सेशन करता आणि तुम्ही मूळ सांगता की का आपण डिसाईड केलं, कारण ह्याच सगळं जेव्हा बसतो तर कॅप्टन पण असतो, कोच पण असतो. फक्त बॉलर आणि कोच नाही, आपण कोच आणि बॉलर नाही बसत, बाकी सगळे असतात. सो सगळे हॅव टू बाय इन आणि सगळे हॅव टू अग्री या गोष्टीवर की हे करतोय. आणि जर तुम्ही एकदा अग्री करता देन तुम्ही बॅक ऑफ करू शकता, कधी कधी केलं देन हॅव दॅट कॉन्व्हर्सेशन की बाबा दिस इज नॉट राईट. ओके. गेल्या 6 महिन्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ते वर्ल्ड कप नंतर साऊथ आफ्रिकेतली पहिली टीम मिटिंग, त्याच्याबद्दल काही आठवतंय तुला की म्हणजे काय बोलणं झालं, काय ते सोडून देणं? ती सिरीज तर तू बोलतोस की हा. वर्ल्ड कप नंतर ती फर्स्ट टेस्ट सिरीज झाली. येस. आय थिंक डिफरंट फॉर्मॅटच आहे ना कम्प्लीट. आय थिंक हो ऑब्विसली वर्ल्ड कप जेव्हा होतं डिसअपॉइंटमेंट असतात पण पण हा एक प्रोफेशनल स्पोर्ट आहे. तुम्ही एक इम्पॉर्टंट लक्षात ऑलवेज असतं की तुम्ही एक प्रोफेशनल आहात. आय थिंक सक्सेस या हो फेलियर, तो सक्सेस असला तरी यू हॅव टू मूव्ह ऑन, फेलियर अगर ती झाली असेल तरी यू हॅव टू मूव्ह ऑन ऍज अ प्रोफेशनल. सो आय थिंक हा एक इन्ग्रेंड म्हणजे बरेच वर्ष यू हॅव टू अंडरस्टँड की तुम्ही एक प्रोफेशनल आहात. यू हॅव टू लिव्ह, जेवढं लवकर तुम्ही जे झालं आहे तुम्ही विसराल आणि विसराल पण शिकलं त्याच्यातलं. इम्पॉर्टंट असं की तुम्ही काय शिकलो, आम्ही ऍज अ बॉलिंग युनिट आम्ही काय शिकलो, या बॅट्समॅन प्लेअर काय शिकलो, ते घेऊन पुढे जायला लागतं. मी कम्प्लिटली इग्नोर पण नाही करू शकत, पण केलं नाही पाहिजे बिकॉज काही एव्हरी इनिंग आपण कुठे ना कुठे काही ना काही शिकतो. पण जर अगर चांगल्या गोष्टी आपण घेऊ शकतो, आपण ह्या एरियामध्ये वाटलं की इकडे आपण इम्प्रूव्ह करू शकतो, तो फॉर्मॅट. सो तो व्हाईट बॉल इज डिफरंट फॉर्मॅट आणि कम्प्लिटली डिफरंट फॉर्मॅट. तो एक अडॅप्टेबिलिटी आहे, असली पाहिजे. आणि जर तुम्ही एवढी वर्ष खेळता ते नॅचरल होते, म्हणजे तुम्ही करायला शिकता की बाबा हे व्हाईट बॉल वेगळा आहे, रेड बॉल वेगळा आहे, बायफिकेट करायला शिकता आणि यू मूव्ह ऑन तसं. ओके. पारस, एक जनरल परसेप्शन आहे की ही तरुण पिढी, विशेषतः भारतीय क्रिकेटर्सची तरुण पिढी ही IPL मुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होते वगैरे प्रकार, IPL मुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारा प्रकार जास्त वाढीस आलेला आहे, कदाचित तुमच्या पिढीपेक्षा. तर या लोकांना खरंच टॉप लेवलला परफॉर्म करायची इच्छा किंवा ती अम्बिशन खरंच आहे का रे? आहे. आय थिंक इट्स व्हेरी अनफेअर की सगळ्यांना तुम्ही जनरल एक स्टेटमेंट वापरताय, तुम्ही एक यार्ड स्टिक सगळ्यांना कॉमन नसते. तुम्ही विराट कोहली पण आहेत, अश्विन पण आहेत आणि असेल. माझा एक ऑलवेज एक ओपिनियन आहे की ऍज अ इंडिव्हिज्युअल चॉईस तुमच्याकडे असतं, तुम्हाला काय करायचं तुम्ही डिसाईड करायचं असतं. तुम्हाला जर वाटतं की तुम्हाला व्हाईट बॉल खेळायचं, फक्त IPL खेळायचं, तुमचे गोल्स तुम्ही डिसाईड करता, तुम्हाला अचीवमेंट काय करायचे तुम्ही डिसाईड करता आणि किती मेहनत करायची तुम्ही डिसाईड करता. तुम्हाला कोणी सकाळून थांबवत नाही की तू मेहनत करू नको, हा चॉईस तुमच्याकडे असतो. तुला करायचं आहे तू कर, नाही करायचं नाही करणार. डिपेंडिंग ऑन दॅट तुझं सक्सेस करिअर जसं चालेल या लॉन्जिटिव्हिटी बोलतो आपण करेल ते त्याच्यावर राहणार आहे. सो इंडिव्हिज्युअल चॉईस असतो, तुम्ही कुठल्या चॉईस घेता तुमच्यावर असतं, तुम्हाला कोणी फोर्स करत नाही. पण हा IPL एक असं हे आहे की जिकडे येस कधी कधी तुम्हाला तुमच्या अचिव्हमेंट पेक्षा जास्त अप्रिसिएशन मिळतं दॅन इंडिव्हिज्युअल कधी कधी त्या बाणमध्ये जाऊ शकतो. ऍज अ सेड इंडिव्हिज्युअल आहे. पण बाकी सगळे आहेत बरेच वर्ष, एवढे वर्ष विराट या रोहित 12 वर्ष 13 वर्ष IPL खेळता येतात, तरी तसे तो इंडिव्हिज्युअल वर आहे ना. राईट. आता आपण अझूम करतोय की पारस मांबरे गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफ मध्ये नसतील आपण गप्पा मारताना. तर गेल्या 2.5 वर्षात तू तयार करायला हातभार लावलेल्या प्लेयर्स पैकी किंवा त्याच्या पुढे जाऊन की पुढच्या 2-3 वर्षात कुठल्या इंडियाच्या बॉलर्सवर लक्ष द्यायचं, कारण काय परत तू सुरुवात केलीस तेव्हा ईशांत बाहेर चालला होता टेस्ट मधून. आता परत कदाचित तशीच वेळ येईल की शामी नक्की कधी परत दिसेल, कुठल्या फॉर्मॅट मध्ये दिसेल माहिती नाहीये. ती नवीन पिढी जेव्हा जे कात टाकणे प्रकार म्हणतो आपण, तर त्याच्यात कुठल्या बॉलर्सकडे जास्त लक्ष द्यायचं? आय थिंक 2-3 बॉलर्स आहेत आता सध्या मला वाटतं जे ऑब्विसली करंटली बुमराह या तुम्ही शामी बोल या सिराज तर ते वेगळंच आहेत. त्याच्यात आवेश करंट आहे, रेड डिफरंट फॉर्मॅट, या खलील आहे करंटली टीम मध्ये आला, या अर्जीप असो, हे वेगळे आहेत. अदर दॅन मला वाटतं 2-3 असे चांगले बॉलर्स आहेत, यंग बॉलर्स आहेत जे आपण ऍज अ बेंच स्ट्रेंथ मला वाटतं करू शकतो. ऑब्विसली याच्यात मला पोटेन्शियल दिसलं खूप आहे. प्रसिद्ध
उंच उंच बॉलर आहे, हिट द डेक आहे, डिफरंट काइंड ऑफ व्हेरिएशन आणतो बॉलिंग मध्ये, बाउन्स मिळतो त्याला, तो एक आहे. कुलदीप ऑब्विसली थोडा एक सिरीज खेळलेला आमच्या बरोबर, पण तो इंजर्ड झाला आणि बाहेर गेला, तो होता. उमराननी थोडे ग्लिम्स दाखवले स्वतःचे की रॉ पेस काय होतं त्याचं. मला वाटतं एक मोहसिन खान आहे, मला वाटतं लेफ्ट आर्मर एस्पेशली जरा युनिक आहे, कारण मला आवडतं की लेफ्ट आर्मर्स फार कमी आहेत, थोडं उंच हिट द डेक बॉलर आहे. सो असे जे खेळले नाही आहेत ते मी त्यांचं बोलतोय. मयंक यादव आहे, तर करंटली लास्ट इयर जो IPL ला त्यांनी परफॉर्मन्स दिला, तर ज्या प्रकारे पोटेन्शियल दाखवलं, सगळे उभे राहिले आणि बघत होते की हा कोण आहे बॉलर. सो असे 3-4 बॉलर्स आय थिंक जे क्रिएट करायला लागतील थोडं बेंच, अदर दॅन जे रेग्युलर सिस्टम मध्ये आहेच, म्हणजे बाकीचे खेळतात आहे तुमचं तसे. आणि मे बी अंडर 19 विचार करतोय की समजा महावी होता अंडर 19 ला, या तुमचा नागरकोटी होता, हे 2-3 असे बोलत गेले कुठे. म्हणजे समटाइम आपण बोलतो की काय आपण कुठे असोसिएशन कुठे चुकलो की काय करतो, कधी कधी तो पण असं जनरली मला वाटतं विचार करायला लागतो की काय आपण असे प्लेयर्स जे आहेत चांगले पोटेन्शियल आपण बेंच स्ट्रेंथ क्रिएट करायला. सो आय थिंक ते थोडे बॉलर्स आहेत, ते थोडं इनिशियल वर्क झालं, म्हणजे 1.5-2-2.5 वर्षात जेवढी ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्यांच्यावर वर्क करायचं, एक बेंच स्ट्रेंथ क्रिएट करायला जशी मिळाली तसा प्रयत्न होता. पण थोडा ऑब्विसली बॅलन्स फाइंड आउट करायला लागतो की सिरीज असते, सिरीज जिंकायची असते, त्याच्यात जास्त खूप रोटेशन्स पण करू शकत नाही. पण लकीली एवढं टॅलेंट आहे या देशात. आज जी आपण जे बोलताना आपण ती झिम्बाब्वेला एक टीम गेली आहे, इट्स अ व्हेरी डिफरंट टीम, आणि ती असं दिसते की एवढं पोटेन्शियल आहे टीम मध्ये. तो जे एक कळतं की एवढे रिसोर्सेस या आपल्याकडे आहेत क्वालिटी प्लेयर्स. राईट. तू आता मावी आणि नागरकोटीचा उल्लेख केलास, मला आठवलं 18च्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या तुझ्या बॅच मध्ये ते होते. परत आल्यानंतर आपण बोलत होतो ते हॉटेलमध्ये रिसेप्शन चालू होतं, तो म्हणलं होतास की यातलं सगळ्यांवर खूप काम करावं लागणार आहे अजून, प्रॉमिस सगळ्यांमध्ये. त्या बॅच मधला अर्शदीप सर्वात पुढे आलाय आता, आणि त्यांनी अटलिस्ट लिमिटेड ओव्हर्स मधल्या दोन्ही फॉर्मॅट्स मध्ये आता जागा पक्की केली स्वतःची. अर्शदीपचं प्रवास, या प्रवासाबद्दल तुला काय सर्वात महत्वाचं वाटतं? आय थिंक हर्षला जे मी इनिशियल अंडर 19 ज्या टाइमला बघितलं तेव्हा तो इनिशियल टीम मध्ये आलेला, तो फार रॉ होता, म्हणजे यंग होता, यंग एक्सपायरिंग, व्हेरी इंटरेस्टिंग टॅलेंट दिसले. लेफ्ट आर्मर पहिला, स्विंग करणारा बॉलर दुसरा, फार कमी होते तेव्हा अंडर 19 ला, पण एवढे स्विंग बॉलर दिसत नव्हते. ऑब्विसली पेस होता, म्हणजे असं नाही की अगदी स्विंग होतं बाकी नव्हतं. सो एक, आणि दुसरा एक हाईट होती, सो एक थोडा बाउन्स होता त्याला, वेगळ्या बॉलर्स अदर्सपैकी थोडा बाउन्स मिळत. आणि देन 1-1.5 वर्षानंतर, मला वाटतं त्याला मी IPL मध्ये स्टार्ट ते जर्नी बघितली 1.5-2 वर्षापूर्वी नंतर. आणि जेव्हा तेव्हा ऍक्च्युली बॉलिंग करताना बघितली, लिटल सो हॅपी, प्लीज्ड. एक तर असं होतं की वाव, एक असं की एक चांगलं ग्रोथ जो होतो एक बॉलरचं त्या इनिंग्स मध्ये दिसलं. कारण जेव्हा T20 फॉर्मॅट एक तर टफ फॉर्मॅट आहे, IPL इज ॲज गुड एज इंटरनॅशनल प्लेयर्सच्या अगेन्स्ट तुम्ही करता, कम्पिटेटिव्ह आहे, पण त्या ह्याच्यात तो टफेस्ट फेज मध्ये बॉलिंग करतो. तो वाईट न्यू बॉल टाकतो, म्हणजे पॉवर प्ले मध्ये करतो पहिले 6, आणि तो डेथ करतो. सो दोन्ही ह्याच्यात मोस्ट डिफिकल्ट फेज मध्ये बॉलिंग करतो. त्याच्यात त्याचा 8चा काहीतरी इकॉनॉमी आहे, आणि जर अगर कन्सिस्टंटली एवढी वर्ष तो ते करून तुमचं 8ची इकॉनॉमी मेंटेन करता, त्या बॉलर बद्दल ते गोष्ट सांगते की खरंच तो किती क्वालिटी स्किलफुल बॉलर आहे. कारण अबिलिटी टू ऍब्झॉर्ब प्रेशर, तुम्ही बॅट्समन, तुम्हाला माहिती आहे की न्यू बॉल 6वर मारणारच, डेथ मध्ये तुम्हाला मारणारच. सो एक तर तुम्ही तुमचं गेम एका वर लेवलला घेऊन जायला लागतं, तुम्हाला तुमच्या स्किल्सवर कंट्रोल आणायला लागतं, आणि ते ह्याच्या बॉलिंगवर दिसतं. तुम्ही कंट्रोल दिसतं, इकॉनॉमी दिसते, आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटतं आय थिंक दी बॉडी लँग्वेज. आय थिंक द कॉन्फिडन्स त्याला स्वतःच्या स्किलवर जो आहे सो ग्राउंडवर दिसतो चालताना. कारण कधी असं वाटलं नाही बाहेर ना की कुठल्याही सिच्युएशन, म्हणजे तुम्ही वर्ल्ड कपची फायनल बघा, त्यांनी एक व्हेरी क्रुशियल ओव्हर टाकली तिकडे, जे येऊन बुमराची ओव्हर त्यांनी फॉलोअप केली, फार क्रिटिकल ओव्हर होती. म्हणजे अगर त्या ओव्हरला अगर 8-9 रन गेले असते, हा गेम डिफरंट अँगलला लास्ट ओव्हरला गेला असता. पण ती 4ची ओव्हर काही ओव्हर टाकली त्यांनी. पण कळतं की त्या स्पीक्स अ लॉट अबाउट त्याचं हे मेंटल सेटअप. राईट. अर्शदीप वरून आपण परत वर्ल्ड कप वर येऊया, की हा वर्ल्ड कप, एनिवे तू म्हणलास तसं वर्ल्ड कप सर्वात अवघड असतो प्लॅन करायला, एक्झिक्यूट करायला. हा वर्ल्ड कप अत्यंत विचित्र होता त्या बाबतीत की कंडिशन्स काहीच मागमूस नव्हता. म्हणजे 3 वेगवेगळ्या टुर्नामेंट खेळतोय की काय अशी अवस्था होती. तर त्या दृष्टीने हे घडवून कसं आणलं तुम्ही सगळ्यांनी तिकडे?
आय थिंक 2 फेज मध्ये होतं. एक तो युएसचा फेज होता आणि वेस्ट इंडिजचा फेज होता. युएस कोणालाच माहित नव्हतं कसं, कारण ड्रॉप इन विकेट्स होते ते कसे होतील ते कोणालाही माहित नव्हतं. तेव्हाच गेल्यावरच कळलं की कशा होत्या. वेस्ट इंडिज थोडी आयडिया होती, कारण आधी टूर केलेलं, इंडिया एच्या वेळी पण टूर केलं. आम्ही वेस्ट इंडिजमध्ये खेळलो, आम्ही फ्लोरिडामध्ये खेळलेलो. सो माहित आहे की काइंड ऑफ कशा विकेट्स असू शकतील तिकडे. प्लस हेही माहित होतं की एवढे मॅचेस होणार होत्या, तो वेअर एंटायर विकेट मध्ये होणारच होतं. तर कुठे ना कुठे एक स्पिनरचा रोल फार महत्वाचा होणार होता. म्हणून तुम्ही एक बघा, या टीम 4 स्पिनर होते. Right. लोक जेव्हा स्टेजला तेव्हा टीम काढली, लोक बोलायला 4 स्पिनरची काय गरज आहे, आम्ही 3 चाललं असतं. पण तो विचार त्या होता की आम्हाला माहित होतं की हा वेअर एंटायर होणार आहे या विकेट. जर कोणाला समजा कुठल्या स्पिनरला इंजरी झाली असती लास्ट डे, तो त्या रिप्लेसमेंट यायला ते 17 तासची जर्नी आहे, तर तो येऊ शकत नव्हता. सो आय थिंक तो प्लॅन ते एक होता की यूज होणार आहे आणि बेस्ट तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असले पाहिजे. मग तुम्हाला 3 स्पिनर खेळवायचे टीम मध्ये जेव्हा आम्ही खेळलो, तर तुमच्याकडे ते बेस्ट 3 ऑप्शन्स असले पाहिजे. सो आय थिंक तो एक चॅलेंज होता. तो युएसचा जॅकपॉट, म्हणजे युएसचं गेलं तर कम्प्लिटली डिफरंट चॅलेंजिंग विकेट्स होते. बोलर्स फ्रेंडली, आय फील रिअल बोलर फ्रेंडली विकेट होत्या. पण त्या डिफरंट फेज मध्ये तुम्ही प्लॅन तसंच करता की बाबा तुम्ही अँटिसिपेट करता की बाबा असं होणार, पण गॅरंटी नसते की ते होणार की नाही. पण आय बिल की तुमचं प्रेपरेशन असलं पाहिजे, की तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन्स असले पाहिजे तेव्हा. आणि तोच एक होता की प्रेपरेशन चांगलं राहिलं. म्हणजे एक तर IPL त्याच्या आधी होतं, तुम्ही जे प्लेयर्स तुम्ही घेता, तुम्ही कुठे ना कुठे असं होतं की परफॉर्मन्स होता. म्हणजे असं नाही की कम्प्लिटली आउट ऑफ 1-2 प्लेअर असं होणारच आहे की बाबा सगळे फॉर्म मध्ये राहणार. राईट. सगळे फॉर्म मध्ये आले तर तुम्ही 800, 900, 500-700 रन कराल आणि 20 ला आउट करा, असं होत नाही. सो सगळे फॉर्म मध्ये होणार नाही, पण कुठे ना कुठे 2-3 प्लेयर्स तुमचे मेन कोर मधल्या का 3 प्लेयर्स आहेत, 3-4 प्लेयर्स आहेत, तुम्हाला माहिती आहे की हे इन फॉर्म आहे, तर तुम्ही कॅन बिल्ड अ टीम अराउंड इट. या T20 वर्ल्ड कप मध्ये 3 मॅचेसच्या वेळेस मैदानावर काय होत होतं आम्ही बघत होतो. ड्रेसिंग रूम मध्ये काय चाललं होतं ते आम्हाला थोडंसं सांगा. पहिली वॉज ऑब्व्हियसली पाकिस्तान, कारण 8 ओव्हर किती 41 रन्स हवे होते, 2 विकेट्स पडल्या होत्या. तेव्हा तुम्हा लोकांची चर्चा काय चालली होती, मेसेजेस काय पास ऑन झाले, आता सांगायला हरकत नाही. ऑनेस्टली आय थिंक रोहित व्हेरी जायच्या आधी एक व्हेरी नाईसली समअप केलं की आम्ही हा टोटल केला आहे, त्यांना हा टोटल करायचा. आता कितीपर्यंत पुश करू शकतो ते आपल्यावर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कुठलेही बोलाल, एक ऍडव्हान्टेज होता त्या साईडला की ते विकेट फ्लॅट विकेट नव्हत्या. सो ते आम्हाला माहित होतं की हे फ्लॅट विकेट्स नाहीये. सो जर आम्ही एवढे कमी 119 वर आउट झालोय, तर तेही आउट होऊ शकतात. आपल्याकडे दुसरं बोलिंग होती आपल्याकडे. म्हणजे लुक ॲट बुमराह ज्या फॉर्म मध्ये आहे, अर्श आहे, सिराज, आय थिंक अर्श होता आणि बुमराह होता, हार्दिक होता, सिराज होता. सो हे 4 असे तुमच्याकडे रिअल क्वालिटी बॉलर्स होते की तुम्ही ती सर्फेस एक्सप्लोर करू शकता. आणि देन इट्स ऑल अबाउट क्रिएटिंग प्रेशर. आय थिंक हे एवढे आपण जस्ट एक्सपिरियन्स या टीम मध्ये एवढा आहे, तू ग्रॅस्प अंडरस्टँडिंग करायला कुठल्या मोमेंटला तुम्ही स्क्वीज करायला लागेल की ते ओपनिंग तुम्हाला दिसते. आणि आय थिंक इट हॅपन्ड अंडर प्रेशर. आय थिंक कम्प्लिटली आपण इंडिया पाकिस्तान हा गेम तुम्ही बोलू शकत नाही की प्रेशर नाहीये. तुम्ही किती बोला, इट्स अ नॉर्मल गेम नाहीये, बाहेर नाही लोकांना. जर आमच्यावर प्रेशर थोडा होऊ शकतं, तर प्रेशर त्यांच्यावर पण आहे. तर प्रेशर बोथ वेज. आपण किती स्टेजला किती स्क्वीज करू शकतो, आय थिंक त्याच्यावर हा गेम जातो. मग तसं त्याचं रिझल्ट तुम्ही तसे येतात. आणि आम्ही आय थॉट वी हेल्ड ऑन टू द नर्व्स जास्त त्यांच्यापेक्षा, आणि वी हॅड द स्किल बॉलिंग टू एक्सप्लॉइट करायला. ओके. पुढचा मॅच ऑब्व्हियसली ऑस्ट्रेलिया. येस, रोहितने तोडलं, पण ते जेव्हा हेड चालू होता तेव्हा परत ते 19 नोव्हेंबरचं भूत परत कधी बोलणं काही चर्चा झाली तेव्हा? हो, कधी वाटतं की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला हेड नडला, वर्ल्ड कप फायनलला हेड नडला, तर असं वाटत होतं की आताही हार्ड नट. कारण तेव्हाही असं फायनल झालेली की बीट होतोय, स्टम्पच्या वरनं बॉल गेले, बीट झाले, बॅट फिरवली, स्लिपच्या वर बॉल गेला, इकडे मारला, तिकडे पडला. तर असं वाटत होतं हा तो नशीब परत फॉर्म आपलं गुड लक कॅरी करतोय का, तसं एक होतं. पण त्यांनी बॅटिंग पण तशी चांगली केली. सो एक डेफिनेटली होतं फिलिंग की अरे हा परत हेड, कारण एव्हरी टाइम दोन्ही ह्याच्यात हेड होता. सो पण ऍज यू सेड की जो एक जी मूव्ह आय थिंक रोहितनी त्या स्टेजला बुमराला आणायची होती, बाहेर आम्हाला वाटलं की थोडं लवकर आणलेलं. आम्हाला असं वाटत नाही थोडं लवकर आणलं, बुमराला थोडं उशीर आणलं शकतो. पण आय थिंक व्हेरी एक्सलंट मूव्ह होती, कारण त्या स्टेजला आम्हाला
व्हेरी क्लिअर होतं की आम्हाला बुमराची विकेट पाहिजे होती. जर अगर सॉरी आम्हाला हेडची विकेट पाहिजे होती आणि तुमचा बेस्ट ऑप्शन कोण होता तेव्हा बुमरा होता. आणि आय थिंक ती जी ओव्हर त्यांनी दिली तिकडे गेम फिरला. आय थिंक ती एक आणि दॅट्स मला ऑलवेज बिलीव्ह करतो की ऍज अ कॅप्टन व्हॉट इज अ गुड कॅप्टन अँड अ ग्रेट कॅप्टन इज अ कॅप्टन इन्स्टिंग. आणि दॅट इन्स्टिंग रोहितचा बीन फॅब्युलस. मला वाटतं तुम्ही कुठलाही तुम्ही ओव्हर द पिरियड बघा की जो चेंजेस त्यांनी केलेत ओव्हरऑल, जो बॉलिंग चेंजेस मी ह्याला आण व्हेरी अनप्रेडिक्टेबल झालाय की स्पिनरला आणतो कधी ह्याला आणतो कधी कुलदीपला दिली दुसऱ्या इंडी दिली जसं वाटतं. सो आम्हाला त्या स्टेजला वाटतं की अरे थोडं मला वाटतं ना बुमराला थोडं मागे ठेवलं असं चाललं असतं मे बी थोडं. पण ऍज अ कॅप त्यांनी ती ओव्हर टाकली, हेडला आउट केलं आणि गेम कम्प्लिटली ओपन झाला. राईट. आणि तीच गोष्ट जसं आता तू रोहित बुमरा कॉम्बिनेशन ते फायनलमध्ये जेव्हा क्लासनने अक्षरला तोडलं त्याच्यानंतर काय 5 ओव्हरमध्ये 30 रन्स. चला पेटी बॅक करायची वेळ आली अशीच खरंच होतं ड्रेसिंग रूम मध्ये. तुम्ही ऑनेस्टली अगर रिव्ह्यू करा तर गेम त्यांच्या साईडला जास्त होता. इट वॉज 60-40 गेम. म्हणजे ज्या प्रकारे कुठली टीम जर अगर आम्ही त्या ड्रेसिंग रूम मध्ये असतो आणि आम्हाला अगर माहिती आहे की 30 बॉल मध्ये 30 करायचे आणि 6 विकेट आमच्या हातात आहे, हा गेम आमच्याकडे आहे. सो आम्ही पण तोच विचार केला असता. आय एम शुअर त्यांनी विचार केला असता तेव्हा. पण आय थिंक ती ओव्हर जी हार्दिकने टाकली तिकडे क्लासन जो आउट झाला, आम्हाला ते माहित होतं की आम्हाला एक विकेट क्लासनची काढायची होती बिकॉज एक एंड ओपन झालं असतं. एक एंड आणि 7 नंबरला यान्सन येतो आणि त्यानंतर त्यांची बॅटिंग नव्हती. मग तुमचं रबाडा घे या तुझं हा होता महाराज. सो बाकी अशी बॅटिंग नाहीये त्यांच्याकडे. तो एकच विकेटचा होता आणि ती लकीली हार्दिकच्या ओव्हरमध्ये आली. पण त्याच्यानंतर जे 2 ओव्हर ह्या दोघांनी टाकले म्हणजे 2 आणि 4 अर्थच नाही. म्हणजे T20 तिकडे 8 ओव्हरच्या रन्स गेले असतात तर आपण बोलतो चांगली ओव्हर टाकली. त्यांनी एकाने 2ची टाकली एकाने 4ची टाकली. सो ऑल ऑफ अ सडन जो प्रेशर आमच्यावर होता प्लस क्लासनच्या विकेटवर त्यांच्यावर एवढं गेलं की देन दे आर कॅचिंग अप नंबर्स. म्हणजे आता ते बॉलच्या मागे पडले, स्कोर पुढे गेला आणि बॉल असं झालं. आणि तिकडे तो प्रेशर आणि बॅक टू बॅक हे करून आय थिंक अनबिलिव्हेबल गेम होता तो. 30 बॉल जो होता आणि परत मी किती वेळा ती मॅच बघतो ते 30 बॉल बघतो. तुम्ही आपण हार्दिकचं टाकतो पण जे बुमराची ती ओव्हर होती ऍक्च्युली ती बॉल टाकले आहेत, काय लेंथ टाकली आहे, काय लाईन्स टाकले आहेत, अर्शनी येऊन ती ओव्हर टाकली. फॅब्युलस. सगळं काम दिसलं त्या बुमराच्या एका ओव्हरमध्ये. मी एवढं काम केलं बुमरावर बॉस, तुम्ही क्रेडिट मला तर द्या. सगळे बुमरा करतायत. 2 वर्ष काम केली. बुमरा सांगितलं की बुमरा तुला हे करायचंय, बुमरा ते करायचंय. जे सांगितलेलं सगळे करतायत म्हणून तर जिंकलो. 100% मी क्रेडिट मला बॉलिंग कोच मध्ये जिंकलो. मी तुला काय वाटलं की बुमराने स्वतःच केलं? नाही, बुमरा सांगितलं. बाकी सगळ्यांना मी तेच सांगितलं म्हणून तर अर्श बी तसा परफॉर्मन्स करतोय. आणि ऑन अ सिरियस नोट परस बुमराच्या बाबतीत बुमरा म्हणजे एक कायम मी काही लोकांना सांगताना बोलतो की बुमरा काय आहे हे बुमरा नसताना त्या 10 महिन्यांमध्ये जाणवलं. हो, टाइम अँड अगेन. पण तो परत आल्यानंतरचा बुमरा, इंजुरी नंतरचा बुमरा हा परत आधी सारखाच बुमरा दिसेल का? तर तो आधीच्या काही लेवल्स वर जाऊन दिसतोय. तर ते नक्की आहे काय? बुमरा हे रसायन काय? माझ्या ह्याच्यात एकच शब्द, फ्रीक. बुमरा इज फ्रीक. ह्याच्यासारखं होणार नाही परत. मी आधी बोललो की तो एक वन्स इन अ जनरेशन बॉलर आहे. येस, तुमचं व्हॉल्यूम नसेल, तो समजा तो 20 वर्ष खेळला नाही, पण जेवढी वर्ष खेळलाय त्याच्या 3 फॉर्मॅटमध्ये इम्पॅक्ट बघा. या इंटरनॅशनल लेवलमध्ये T20 मध्ये वर आहे, वन डे मध्ये वर आहे, या तुम्ही टेस्ट मॅच बघा तो वर आहे, तुम्ही मॅच जिंकून देतो. सो जो इम्पॅक्ट त्याचा आहे टीम मध्ये, जो आय थिंक गेम्सवर जो असतो तो फिनॉमिनल आहे. म्हणजे पण क्रेडिट त्यालाच दिलं पाहिजे की तो मेहनत करून आलाय. ऑब्व्हियसली त्याला इंजरीज झाल्यात आधी, आधीच्या इंजरीज ओव्हरकम आलाय आणि इट्स अ मच्युअर्ड बॉलर आता. डेफिनेटली इज टॉप ऑफ हिज गेम. एक्झिक्युशन क्लॅरिटी आहे, मला कुठला बॉल टाकायचा, कुठल्या बॅट्समनला रीडिंग आहे की हा बॅट्समन हे करतो, प्रॉपर रीडिंग आहे की हा वीक पॉईंट एक्सप्लॉइट करू शकतो, कसं नाही करू शकत, कोणाचं काय एक्सप्लॉइट करू, वीक पॉईंट एक्सप्लॉइट करू शकतो. स्किलची कंट्रोल एवढं आहे की यॉर्कर टाकायचं तर यॉर्कर टाकू शकतो. स्लोअर वन जो आता कळतो, खूप जणांना कळत पण नाही, एवढं ते रिस्क फ्लेक्झिबल आहे की कळत नाही, रीड करता येत नाही. बाहेर पण बॉल आधी फक्त 8 टाकायचा, आता करून प्रॅक्टिस करून बाहेर टाकायला लागलाय, आउटस्विंग करायला लागलाय. सो आय थिंक असं वेल राऊंडेड फास्ट बॉलर तुमच्याकडे. जो यॉर्कर टाकतो, बाउन्सर टाकतो, स्लोअर वन टाकतो, तो एवढा कंट्रोलने टाकतो. सो त्याच करता त्याचा इम्पॅक्ट जो आहे
जो तुम्ही एक 10 महिने जो नव्हता, जो एवढा जाणवला की काय, आणि तेच आज आम्ही विचार करतो, तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला बुमरा असता तर मे बी कदाचित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचा रिझल्ट वेगळा असता. सो तेवढा इम्पॅक्ट आहे त्याचा गेमवर. पारस, आता एक मला महत्वाची गोष्ट सांग की मगाशी आपण रोहित शर्मा आणि राहुल द्रविड कॅप्टन कोच बद्दल बोललो, पण मराठी कोणाचं चांगलं आहे, रोहित का राहुल? रोहित का राहुल? रोहित थोडा बेटर आहे वाटतं. ओके. हो, राहुल बोलतो हा. पण राहुल बेसिकली बँगलोरला राहिलेला आहे, तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्याचं मराठी चालू 2-3 शब्दानंतर मग इंग्लिश येतं त्याचं. सो रोहित जसं मुंबईला जन्म झाला, म्हणजे तिकडेच राहून शिकलाय तिकडे, सो रोहितची मराठी जास्त बोलू शकतो, तो जास्त वेळ बोलू शकतो तसं. हो, पण आय थिंक रोहित थोडा बेटर आहे. आणि रोहितचं चांगलं जास्त आहे का पारसचं जास्त आहे कसलं मराठी? आता तू डिसाईड केलं. इंटरव्ह्यूच्या नंतर मला सांग की माझं मराठी चांगलं आहे की रोहितला सांग, इंटरव्ह्यू रोहितला सांग मराठी मग इंटरव्ह्यू दे. तू जजच करशील, तुला कळेल कोणाचं मराठी चांगलं आहे. मग तसं रोहितचा इंटरव्ह्यू कॅमेरावर मराठीत, ऑफ कॅमेरा जास्त करायला लागला. मराठी तू कॅमेरावर तू ठेवू शकत नाही त्याचं, कारण तो ते बीप स्कोप येतील त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. एक्झॅक्टली. ओके पारस, आता टुवर्ड्स द एंड, आता एक फक्त सांग ना की तू स्टेट हेड कोच केलंयस, IPL मध्ये वेगवेगळे रोल्स केलेस, ज्युनियर क्रिकेट आणि NCA, आता इंडियाचा बॉलिंग कोच, या सगळ्याच्यात एका बॉलिंग कोच साठी ऍडजस्टमेंट किंवा रोल चेंज कसे होतात? तुमचं सर्टन ज्युनियर एज ग्रुपला तुमचं डेव्हलपमेंट हा फोकस जास्त असतो देन द रिझल्ट. आय थिंक जेव्हा तुम्ही अंडर 19 जेव्हा रोल ज्युनियर क्रिकेट करता, अंडर 19 असो या मे बी ए किंवा सर्टन एचा तुम्ही जेव्हा इंडिया ए वगैरे करता, तो तेव्हा तुमचा डेव्हलपमेंट हा जास्त फोकस असतो. रिझल्ट डोंट रिअली नॉट एवढा फोकस नसतो की तुम्ही जिंकणं हा फोकस आहे. तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायचे असतात, लोकांना एन्व्हायरमेंट त्या घालायचं, चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट में प्लेयर्सना ठेवायचं असतं, घालायचं असतं, रिॲक्शन बघायचं असतं की ते कसे करतात, रिॲक्ट करतात, म्हणजे कोण प्रेशर घेऊ शकतो, कोण नाही घेऊ शकतो. सो खूप हा लर्निंग एक फेज असतो त्या तिकडे जुनं. सेम रणजी ट्रॉफी, म्हणजे तुम्ही डिपेंड्स कुठल्या स्टेटला करता, तुमचे अम्बिशन्स कुठल्या स्टेटला, ऑब्जेक्टिव्ह किती वेळ होता. तुम्ही समजा का मुंबईला केला, कारण मुंबई एवढी वर्ष रणजी ट्रॉफी जिंकते, क्वालिटी प्लेयर्स येतात, सो तुमचं ऑब्जेक्टिव्ह जिंकण्यावर जास्त फोकस असतो, की असतं डेव्हलपमेंट असतं पण जिंकणं फार महत्वाचं असतं. मे बी दुसऱ्या स्टेटला एवढं नसतं, एवढं डेव्हलप झाले नाहीयेत. सो तुम्हाला डेव्हलपमेंट फेज, मग तुम्हाला तुमचे विक्ट्रीज तुम्हाला जे अगर करायचे असेल, तुम्ही विक्ट्रीज घ्यायचे असेल, तुम्ही लहान लहान गोष्टी मध्ये तुमच्या त्या विक्ट्रीज तुम्ही घेऊ शकता की ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह केले की नाही. येस, रणजी ट्रॉफी जर तुम्ही आज बोलला की झिम्बाब्वे वर्ल्ड कप पार्टिसिपेट करते आणि झिम्बाब्वेने होप्स ठेवले की आम्ही वर्ल्ड कप जिंकणार, अनरिअलिस्टिक आहे. पण झिम्बाब्वेच्या गोलमध्ये समजा झिम्बाब्वेने एका मेजर टीमला हरवलं, दॅन इट्स अ विक्ट्री. सो आय थिंक ऑब्जेक्टिव्ह वेगळ्या वेगळ्या टीमचा तुम्ही करताना त्या एज ग्रुपला असता. जेव्हा तुम्ही इंडियन टीमला करता तर तुम्हाला विनिंग फार इम्पॉर्टंट असतो, पण तुम्ही जज तुमचं बाकी गोष्टी खूप विनिंगवर असतात. म्हणजे तुमचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स असतात, तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असतं, तुम्हाला होम सिरीज असतात, बायलॅटरल सिरीज जे असतात तुम्हाला जिंकायचे असतात, ते जिंकणं पण खूप. आणि त्याच्यातही तुम्हाला मग फाइंड अ वे टू क्रिएट अ बेंच स्ट्रेंथ, रोटेशन ऑफ प्लेयर्स, सगळं रोटेट करून तुम्हाला जिंकायचं आहे. सो तो चॅलेंज वेगळा आहे. सो हे दोन गोष्टी वेगळ्या असतात. म्हणजे एका फेजला डेव्हलपमेंट आहे, एका फेजला तुम्हाला डेव्हलपमेंट असते, म्हणजे कम्प्लीट ओरिएंटेड नाही की तुम्ही रिझल्ट ओरिएंटेड नाहीये, पण त्याच्यात ते चॅलेंज की तुम्ही रोटेट करायला लागतो, तुम्हाला मेक शुअर करायचं हा इंजर्ड, नेक्स्ट आता एक सिरीज आहे आणि नेक्स्ट समजा 2 सिरीज मेन येत आहेत, मला त्या 2 सिरीज नंतरचा विचार करायला टेस्ट सिरीज येते आणि टेस्ट सिरीजला मला बुमरा पाहिजे, मला टेस्ट सिरीज मध्ये 5 मॅच आहेत जसे इंग्लंडचे होते, तर आम्हाला शुअर पाहिजे मला बुमरा 4 मॅचेस मध्ये पाहिजे होता. तो 4 मॅच कुठले खेळणार तो एक चॅलेंज असतो की एक ही खेळलो की ती क्रिटिकल होते. सो तो एक त्या ह्याच्यात तो डिफरंट चॅलेंजेस डिफरंट एज ग्रुप्स असतात. ओके. आणि पारसचं पुढे का आता आराम, घरी बसलोय, थोडं फॅमिली बरोबर, बरेच 2.5 वर्ष बाहेर होतो, त्याआधी NCA होता, तो घरी कमी होतो. सो ऑब्विसली कम्प्लीट आराम, थोडं फॅमिली टाइम, थोडं मुलाबरोबर राहीन, तो क्रिकेट चालू करतो. थोडं प्रीतीला थोडं डोक्याला अजून त्रास झालाय की एक फेज झाली आहे, दुसरा पण आता आलाय, तिला टेन्शन आहे वेगळं. सो त्याच्यावर थोडं टाइम स्पेंड करीन, पण कुठे ना कुठे
असेल मे बी IPL असेल या काही ना काही तो सम फ्रँचायझी क्रिकेट युल सी मी समवेअर. ओके, तोच म्हणजे शेवटच्या 2 प्रश्नांमधला पहिला प्रश्न तोच होता की फुल IPL ऑप्शनच्या वेळेस पारस मांबरे कुठल्या टेबलवर दिसणार? सर्वात मोठा जो हेवी टेबल आहे त्याच्यावर दिसेन. नाही पण आय सेन्स की मी अजून काही डिसाईड नाही केलं. मी आलो की जस्ट डिस्कशन झाले होते लोकांनी पण मी ते सांगितलं आय जस्ट वॉन्ट टेक अ ब्रेक. आता थोडा मेंटली आय नीड दॅट ब्रेक बिकॉज बॉडी होती फिजिकली ट्रॅव्हल आहे पण थोडं मेंटली आय नीड टू स्विच ऑफ बिकॉज एकदा तुम्ही जर चालू करायला लागताय क्रिकेट हे चालू असं म्हणजे परत ते खूप विचार चालू होतात. सो मला तो एक कम्प्लीट ब्रेक घ्यायचा आहे. सो आय एम गोना टेक अ ब्रेक फॉर अ वाईल. आहे थोडा टाइम आहे IPL ला वगैरे तसं आणि मग कुठे ना कुठे दिसेल. IPL ऑप्शन ठीक आहे, जसं तू म्हणलास तसं आम्हाला खात्री आहे की कुठल्या ना कुठल्या टेबलवर आणि कुठल्या ना कुठल्या टीम मध्ये तू असणारच आहेस. सर्वात महत्वाचा प्रश्न स्पोर्ट्स कट्ट्याच्या दृष्टीने, स्पोर्ट्स कट्ट्यावर पुढे लगेच तरक्की की भूक कायम ना. आता तो झालं परत पारस मांबरे कधी गप्पा मारायला दिसणार आम्हाला? आता एक आधी मला तू बरोबर एक दुसरं घेतला त्या कट्ट्यावर घेतला, आता हे घेतलं. आता टॉपिक बाटले हायलाइट कुठे बोलायचे आता सगळं तर बोलून झालं तुझं. आता आपण टॉपिक काढत राहू त्यामुळे जोपर्यंत टॉपिक तू काढत राहणार आहे मी नाही काढत राहणार. आपण काढू तर आपण स्वतःच बोल. टॉपिक तू काढत राहणार आहे आणि मला दिसतंय ते काही ना काही असेल परत. पण या डेफिनेटली एन्जॉय करतोय आपण. कधीतरी भेटू तसं तर बोलणं होतच पण या कडे तर भेटू आपण. कुठला टॉपिक काढशीलच तू. ओके, मंडळ अत्यंत आभारी आहे पारस मांबरे. पुन्हा एकदा स्पोर्ट्स कट्टाला एवढा आरामात वेळ दिल्याबद्दल थँक्यू मला बोलवलं. पण नेक्स्ट टाइम आता चार्ज बिपायचं खूप आता हे आता चार्ज करायला लागणार तो आवाज वगैरे. 1-1 तास 1.5 तास इंटरव्ह्यू घेतोय तर टाइम एवढं व्हॅल्युबल देतोय. तुला चेक पण आता सांगायला लागेल रेडी ठेव आता. तुम्ही फक्त अकाउंट डिपार्टमेंट आता सांग आता. येस, तुझ्या. आपण लगेच निरोप पोचवू. फिनान्स डिपार्टमेंट आहे की नाही स्पोर्ट्स कट्टाचं माहिती नाही आपल्याला. फायनान्स तूच हँडल करतो. लोक कशाला घालतो तूच हँडल करतोय हे पण माहिती मला. येस, सो तुम्ही ऐकलंय पारस मांबऱ्यांचा एकदा जेव्हा निगोशिएशन संपतील तेव्हा लगेच आपल्याला ते परत येणार आहेत. पण हा एपिसोड कसा वाटला तुम्ही नक्की आम्हाला कळवा, कमेंट्स मध्ये लिहा. आवडला तर फिरवा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फिरवा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास पारस मांबरे आणि अमोल कराडकर थांबतायत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.